नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। गेल्या आठवड्यात मी एका व्हिडिओत म्हणालो की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं की काहीतरी कुरापती काढायच्या आणि त्या विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या विकासाच्या ज्या चर्चा होणार आहेत त्याच्यात अडथळे निर्माण करायचे। आता एक नित्याचा भाग झाला आहे। गेल्या आठवड्यात नागपूर दंगल, कोरटकर आदी याच्यामुळं सभागृहात गदारोळ झाला होता आणि त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात काही काळ अडथळाही निर्माण झाला होता। परवा शनिवारी कुणाल कामरा या स्टँड अप कॉमेडियन त्यानं 3 जानेवारी 2025 रोजी जो त्याच्या स्टुडिओत एक कार्यक्रम झाला त्याची चित्रफित व्हायरल केली। या चित्रफितीत काय होतं तर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कुठेही नाव उल्लेख न करता ते जिथं राहतात ते ठाणे शहर, रिक्षा आणि दाढी आणि डोळ्यावर चष्मा या शब्दाचा हे करत त्यानं ठाणे की रिक्षा असे एक व्यंगात्मक गाणं तयार केलं आणि ते नेमकं परवा व्हायरल गाणं का व्हायरल झालं, का व्हायरल केलं गेलं याच्या खोलात आता पोलिसांनी जायचं आहे। पण हे गाणं व्हायरल होताच मग ज्यांना हे झोंबलं त्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मुंबईतील खार येथील कॉन्टिनेंटल अशाच कुठलं तर हॉटेलचं नाव आहे, त्या हॉटेलमध्ये ज्या कुणाल कामराचा स्टुडिओ आहे त्या स्टुडिओची तोडफोड केली, त्याचं अतोनात नुकसान केलं आणि गोंधळ घातला। साहजिकच आज विधिमंडळाचं शेवटच्या आठवड्याचं कामकाज सुरू झालं आणि विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित झाला। शिंदे समर्थक आमदारांनी जोरजोरात भाषणं करून कुणाल कामरा कोणाची तरी सुपारी घेऊन त्यानं हे गाणं तयार केलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याला तातडीनं अटक करा आणि खटला चालवून कडक कारवाई करा अशी मागणी केली आहे। तर विरोधी पक्षांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही, तो स्टँडअप कॉमेडियन आहे त्यानं गाणं केलं, मग तुम्हाला ते असं का वाटतं? त्या गाण्यानं तुम्हाला दुःख का झालं, का ते तुम्हाला हे झालं? मग इथं ज्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत अशांवर आपली मुक्ताफळं उधळणाऱ्या राहुल सोलापूरकर असो, प्रशांत कोरटकर असो, त्याचं तुम्ही काय केलं आहे? त्यांच्यावर कधी कारवाई केली? प्रशांत कोरटकर तुम्हाला का सापडत नाही? अशा आशयाची त्यांनी टीकेची झोड उठवली। कुणाल कामरा हा नेहमीच आपल्या स्टँडअप कॉमेडीनं वादग्रस्त पण ठरतो आणि तो चर्चेत पण असतो। त्यानं यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकारवर पण व्यंगात्मक गाणं तयार करून तेही व्हायरल केलं होतं। मात्र त्यावेळेस त्याच्याबद्दल कुठं आवाज उठला नाही किंवा त्याच्या स्टुडिओची तोडफोड झाली नाही किंवा त्याला मारहाणी पण झाली नाही। मात्र इथं मात्र उलटं घडलं आहे, हे फारच झोंबलं आहे आणि त्या झोंबल्यामुळंच मग परवा त्याचा स्टुडिओ तोडला, त्याच्या विरोधात MIDC मुंबईच्या खारघर MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याला लवकरात लवकर ताब्यात घ्या असंही सुरू केलं। तिकडं तो महाराष्ट्रात नाही हे स्पष्ट झालं असून तो पांडिचेरीत असल्याचं सूत्रांची माहिती असेल, तो त्याच्या कार्यक्रमाला वगैरे गेला असेल किंवा पळाला पण असेल, मात्र त्याचा पिच्छा शिंदे सेनेचे शिवसैनिक सोडायला तयार नाही। त्याला वारंवार फोन करून धमक्या देणं सुरूच आहे। मग हे कुठलं आलं आहे?
हे का असं? त्यानं जर तुमच्यावर व्यंगात्मक कविता केली तर तुमच्याकडं सत्ता आहे, पैसा आहे, तुम्हीही कोणाला तरी तुमच्या विरोधकांवर किंवा कोणाला कामरावर व्यंगात्मक कविता करा किंवा काहीतरी करा ना, जशाला तसं उत्तर द्या, पण असं तोडफोडीचं किंवा मारहाणीचं आणि दबाव आणण्याचं तंत्र वापरू नका, एवढं मात्र. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना बेरात्री फोन करून धमक्या देणारा आणि त्यांनाही त्याच फोनवरून राष्ट्रपुरुषाबद्दल असभ्य बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूर येथे गुन्हा दाखल होऊन 30 दिवस झाले. तो फरारच होता. मात्र ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की मुंबई उच्च न्यायालय आपल्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी तात्काळ घेणार नाही, आजची सुनावणी पुढे गेल्याचं लक्षात येताच तो तेलंगणा राज्यात पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. कोरटकर बरेच दिवस महाराष्ट्रातच होता. चंद्रपूरमध्ये पण तो दिसला असं सांगितलं जात होतं आणि चंद्रपूर आणि तेलंगणा अगदी जवळ आहे. त्यामुळं साहजिक तो इकडं आपल्या विरोधात गदारोळ उठला आहे पाहून तेलंगणात गेला असावा. तो जीवन समृद्धीचे मोतेवार ही त्यांच्याकडे जी आलिशान गाडी होती ती गाडी कोरटकर आहे. मग ती गाडीही तेलंगणा पोलिसांनी जप्त केली की नाही ही माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. कोरटकरला कदाचित उद्या कोल्हापूर पोलीस कोल्हापूरला आणतील, कारण गुन्हा त्याच्यावर कोल्हापूर येथे दाखल आहे आणि मग तिथं त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात नेतील आणि न्यायालय काय त्याच्यावर निर्णय देईल त्याप्रमाणे पुढील कारवाई. कोरटकर सापडला आहे, पण एक स्टँडअप कॉमेडियन कलाकार कुणाल यानं काहीतरी आपल्या विरोधात हे केलंय म्हणून म्हणजे त्यानं स्पष्ट तुमचं नाव घेऊन केलेलं नाही म्हणून त्याचं तुम्ही स्टुडिओ तोडता. आणि असाच एक कलाकार राहुल सोलापूरकर आपल्या तोंडातून गरळ ओकतो तर त्याच्या बंगल्याला मात्र संरक्षण देता. हे कशाचं लक्षण म्हणायचं? एकाला एक नाही आणि दुसऱ्याला असा का, असं आता महाराष्ट्रभर चर्चा सुरू होईल ही निश्चितच. मग त्याला सरकार काय उत्तर देतंय याकडेही पाहावं लागेल. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या शासकीय बंगल्याला 14 मार्चला आग लागली. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाला तिथं एका रूममध्ये नोटाची बंडलं दिसली तर काही नोटा जळालेल्या होत्या. नंतर हे प्रकरण काही दिवस दाबण्याचा प्रयत्न झाला. प्रकरण उघड होताच मग दिल्ली पोलीस आयुक्त असोत, अग्निशमन दल असो की सर्वोच्च न्यायालय यांनी चित्रफिती टाकून तिथं पैसे होते त्याला पुष्टी दिली आहे. परवा दिल्लीच्या साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वर्मांच्या शासकीय निवासस्थाना आसपास जळालेल्या नोटांचे तुकडे सापडले होते. यावरून त्यांच्या घरात पैसे होते हे निश्चित झालं आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती खन्ना यांनी याबाबत इनहाऊस चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली असून 2-3 दिवसापूर्वी त्यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचं त्यांनी निर्णय घेतला होता. मात्र आज त्यांच्याकडून म्हणजे यशवंत वर्मांकडे जे काही कामकाज होतं ते सर्वोच्च न्यायालयानं काढून घेतलं आहे आणि याबाबत आता लवकरच अहवाल येईल आणि पुढील कारवाई होईल असंही सांगितलं आहे. आज तुर्तास एवढंच. आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स बनवा. धन्यवाद.